15 चॅप्टर एरिया. मराठीत त्याला आपण क्षेत्रफळ असे म्हणतो. मग नेमकं क्षेत्रफळ म्हणजे नेमका कोणता भाग? एखादी आकृती असेल आणि त्याचं क्षेत्रफळ म्हणजे कोणता भाग हे आपल्याला प्रथम पाहूया. उदाहरणार्थ हे एक वहीचं पान आहे आणि म्हणजे आपण प्रतल आहे असं पकडूया. अँड इन दिस प्लेन इफ वी ड्रॉ वन ट्रायंगल then that plane is divided into 3 parts. ह्या वहीचं पान म्हणजे एक प्रतल आहे असं पकडूया आणि हा त्रिकोण काढला आहे. ह्या त्रिकोणामुळे त्या प्रतलाचे 3 भाग होतात. 3 भाग नेमके कोणते तर लक्षात घ्या. ह्या त्रिकोणाच्या आतला भाग, हा त्रिकोणाचा बाहेरचा भाग आणि त्याची कडा. लक्षात आलं आहे? म्हणजे कोणते त्रिकोण काढा किंवा एखादा म्हटला विद्यार्थी सर आपण वर्तुळ काढूया, तर समजा एखाद्याने वर्तुळ काढलं तर वर्तुळामुळे सुद्धा म्हणजे बंद आकृती काढली तर बंद आकृतीमुळे प्रतलाचे दॅट प्लेन इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. वन इज कॉल्ड ॲज अ इंटेरियर पार्ट, सेकंड इज अ एक्सटेरियर पार्ट अँड थर्ड वन इज द एज ऑफ दॅट फिगर. एक त्या आकृतीचा आतला भाग, एक बाहेरचा भाग आणि तिसरा त्याची कडा, असे 3 भाग होतात. लक्षात आलं आहे? त्यापैकी जी आकृतीची कडा आहे, अख्खी कडा म्हणजे काय? त्या आकृतीची परिमिती. पेरिमीटर मीन्स व्हॉट? सम ऑफ ऑल द एजेस. सर्व कडांची बेरीज केली की परिमिती. म्हणजे वर्तुळाची परिमिती म्हणजे पण काय? त्याची अख्खी कडा, म्हणजे त्याला आपण परिघ म्हणतो. ठीक आहे. इथे त्रिकोण काढला, एखादा वर्तुळ काढलं किंवा एखादा चौकोन जरी काढला तर परिमिती म्हणजे काय? त्याच्या सर्व कडांची बेरीज. आणि मग क्षेत्रफळ म्हणजे नेमका कोणता भाग? तर मुलांना असं वाटतं बऱ्याचदा क्षेत्रफळ म्हणजे रंगवलेला भाग फक्त, तर नाही. कडेसहित रंगवलेला भाग. लक्षात आलं? इंटेरियर पार्ट विथ द एजेस. कडेसहित रंगवलेल्या भागाला क्षेत्रफळ असं म्हणतात. लक्षात आलं? क्षेत्रफळ म्हणजे फक्त रंगवलेला भाग नाही तर कडेसहित आतल्या रंगवलेल्या भागाला क्षेत्रफळ असं म्हणतात. ठीक आहे. पहिल्यांदा आपण वेगवेगळे क्वाड्रिलॅटरल जे आहेत त्यांच्या पण एरियांचा आपण अभ्यास करूया. दॅट फर्स्ट क्वाड्रिलॅटरल वी हॅव सी दॅट इज पॅरलेलोग्राम. आपण पहिल्यांदा पॅरलेलोग्राम म्हणजेच समांतरभुज चौकोन पाहणार आहोत. आपण इथे एक समांतरभुज चौकोन काढलेला आहे पॅरलेलोग्राम. आणि मग त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर पहिलं आपण त्याचा अर्थ ABCDमध्ये समजा आपण AB हा बेस घेतला तर डीमधनं इथे पायावर एक लंब टाकला म्हणजे DM ही समजा त्याची उंची काढली. तर मग एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम इज इक्वल टू व्हॉट? बेस इंटू हाईट. बरोबर आहे? म्हणजे त्याचा पाया गुणिले उंची म्हणजे थोडक्यात AB गुणिले DM असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे एक आकृती काढा या पद्धतीची, वरती नाव द्या पॅरलेलोग्राम आणि हा फॉर्म्युला त्याचा लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. आणि मग आपण 15.1 मधल्या गणितांना सुरुवात करणार आहोत. आता फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात समजा ह्या एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये 3 अननोन गोष्टी आहेत. एक म्हणजे एरिया, सेकंड वन बेस अँड थर्ड वन हाईट. 3 गोष्टींपैकी जर कोणत्याही 2 गोष्टी दिल्या तर तिसरी तुम्हाला शोधता येते. हा गणिताचा नियम आहे. समजा इथे बेस आणि हाईट दिली, यू कॅन फाइंड आउट एरिया. इफ दे आर गिविंग एरिया अँड बेस यू कॅन फाइंड आउट हाईट. ठीक आहे. म्हणजे तिघांपैकी 2 गोष्टी दिल्या तर तिसरी शोधता येते. पहिल्या गणितामध्ये बघा व्हॉट दे आर गिविंग. दे आर गिविंग बेस इज 18 सेंटीमीटर अँड हाईट इज 11 सेंटीमीटर. मग इथे लिहूया आपण गिवनमध्ये बेस इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. पुढे लिहा किंवा खाली लिहा? पुढे लिहितो आहे मी. हाईट इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम इज व्हॉट? बेस इंटू हाईट. आणि मग किमती भरूया. पाया किती आहे? 18 गुणिले उंची 11. 18 एके 18, 18 एके 18 आणि 1 19, हातचा होता तो 19 झाले. 198 cm स्क्वेअर और स्क्वेअर cm असं त्याचं उत्तर लिहिता येईल.
मग या पहिल्या गणितामध्ये लक्षात आलं का तुम्हाला बेस आणि हाईट दिली होती, यू आर फाइंडिंग एरिया. आणि मग पूर्ण वाक्यात तुम्ही लिहा एरिया ऑफ ए पॅरेललोग्राम इज इक्वल टू 198 cm². अशी पूर्ण फायनली ओळ तुम्हाला लिहायची आहे. दुसरं गणित बघूया आपण. व्हॉट दे आर गिविंग एरिया. एरिया दिलेला आहे, मग एरिया लिहूया. एरिया इज 29.6 cm². और स्क्वेअर cm. स्क्वेअर cm मीन्स व्हॉट, cm². यू कॅन डायरेक्टली राईट. पण एक लक्षात घ्या, एरियाच्या इथे तुम्ही त्याचं पॉईंट काढून टाका किंवा नंतर आपण एक काम करूया, नंतर जेव्हा गणितात त्याच्या पॉईंट काढून टाकलेत की सर्वात जास्त सोपं. आणि बेस दे आर गिविंग बेस इज इक्वल टू 8 cm. नाव यू आर रायटिंग द फॉर्म्युला. एरिया ऑफ ए पॅरेललोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. एरिया दिलेला आहे 29.6 बरोबर बेस 8 इंटू हाईट ॲज इट इज. बरोबर आहे. मग हाईटचा एच लिहिला तरी चालेल, पूर्ण आपण हाईट शब्द लिहिलात तरी चालेल. आता 8 इकडे गुणिले आहेत, भागिले नेऊया. आणि सोपं असेल तर पॉईंट नाही काढला तरी चालेल, नाही तर मी याचा पॉईंट काढला असता, पण म्हणजे हे असं दिसलं असतं 296/10 दिसले असते. खाली 1 असतो, हा पॉईंट सरकवला तर खाली 10 झाले असते. पण सोपं आहे म्हणून मी तसेच पाठवतो आहे. म्हणजे 29.6/8 इज इक्वल टू हाईट. आता 8ने भाग देऊया. 8 1 8, 8 3 24, पॉईंटचा पॉईंट उरले 5, 8 7 56. 3.7 इज इक्वल टू हाईट. आणि मग पूर्ण वाक्यात लिहूया. देअरफॉर हाईट ऑफ ए पॅरेललोग्राम इज इक्वल टू 3.7 cm. दॅट इज द सेकंड वन. आता व्यवस्थित समजून लिहून काढा. आणि मग आपण आता तिसऱ्या गणितात जाणार आहोत. इन थर्ड व्हॉट दे आर गिविंग. अगेन दे आर गिविंग एरिया, म्हणून मग इथे लिहूया आपण एरिया इज इक्वल टू 83.2 cm². and height they are giving is equal to 6.4 cm. आणि त्यांनी लेंथ ऑफ इट्स बेस असं विचारलेलं आहे. मग बेस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं म्हणता येईल. मग परत मगासारखा फॉर्म्युला लिहूया आपण. एरिया ऑफ ए पॅरेललोग्राम इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, बेस इंटू हाईट. आता एरिया त्यांनी दिलेला आहे तो भरूया आपण. 83.2 इज इक्वल टू बेस आहे तसं लिहूया आणि हाईट इज 6.4. आता मुलांनो बघायच्या घंटासारखा आपण करू शकलो असतो. 8 इकडे गुणिले आहेत, भागिले नेले, ठीक आहे. पण इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही ठिकाणी पॉईंट आहेत, तर पॉईंट काढलेलं सर्वात सोपं. म्हणजे पॉईंटचे भागाकार तुम्हाला कठीण नाही पडणार. म्हणजे कसं दिसेल बघा, याचा पॉईंट काढलात तर खाली काहीच नाही, म्हणजे किती असतो आपल्याला माहिती आहे 1 असतो. मग हा पॉईंट इकडे सरकला तर 1चा पण इकडे सरकेल, म्हणजे किती दिसेल 832/10 बरोबर बेस इंटू याचाही पॉईंट काढूया, म्हणजे किती दिसेल 64/10. कारण खाली 1 आहे, हा पॉईंट इकडे सरकवला तर तिकडे सरकवला, याचा पण म्हणजे 10 झाले. आता हे इकडे गुणिले तिकडे नंतर भागिले होईल, म्हणजे उलटं होणार आहे. 832/10 गुणिले हे 64/10 तिकडे गेले 10/64 बरोबर बेस. आता पहिले आहेत बघा 10 कॅन्सल झाले, म्हणून हे जास्त सोपं झालं. आता या दोघांचा भाग देऊया. 8चा भाग दिला, 8 8 जा 64, पण 8चा इथे भाग व्यवस्थित द्या. कसा द्याल, 8 1 8, वरून घेतले समजा 3, साधा भागाकार करून बघा तुमच्या लक्षात. वरून घेतले 3, 3ला 8ने भाग जात नाही म्हणून 0, वरून घेतले 2 म्हणजे 32 झाले, 8 चोक 32. पुन्हा 8ने भाग देऊया. 8 1 8,
8 एके 8, 9 10 2 उरले 24 झाले, 8 त्रिक 24. दॅट मीन्स 13 इज इक्वल टू बेस. आणि मग पूर्ण वाक्यातल्या देअरफॉर बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.